पंतप्रधान कौशल्य विकास योजनेत तब्बल 9,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। कॅगच्या अहवालाचा हवाला देत स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष उमेश कोराम यांनी हा आरोप केलाय। या योजनेतील 90 लाख लाभार्थ्यांच्या नोंदी या संशयास्पद असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। जी एनएसडीसीची जी फ्रेमवर्क आहे यामध्ये 6 लोकांची टीम आहे, तुम्ही नेटवर पाहू शकता। त्यामध्ये काही बिझनेसमॅन्स पण आहेत, सीआयए सारख्या ठिकाणी काम करणारे लोक आहेत, ते सुद्धा म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात जर चोरी होत असेल आणि ती चोरी सुरूच आहे, जर 23, 24 आणि 25चा पुन्हा ऑडिट निघाला तर ती चोरी किती हजार करोडमध्ये निघेल याची काही शाश्वती नाही, कारण की तो पैसा वाळत चाललेला आहे। म्हणजे नुसतं त्यांच्यावर कारवाई करून चालणार नाही, तर यांना अरेस्ट केले पाहिजे, यांच्याकडून वसुली झाली पाहिजे। यांनी जे काही प्लॉट्स खरेदी केले असतील, कोणी घर खरेदी केले असेल, कोणी जमीन, कोणी सोना, तर ह्या इतक्याच रुपयाची वसुली त्यांच्याकडून केली पाहिजे। आणि सनदे 94% प्रशिक्षणार्थी बँक खात्याची माहिती उपलब्ध नाही।